शिक्षणाच्या खूप संधी नव्हत्या, पण अमरावती तिथनं फर्ग्युसन कॉलेज असं करता करता ज्यावेळी विदेशात शिक्षण घेण्याची परिस्थिती आली त्यावेळी त्यांच्याजवळ पैसे नव्हते, पण त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि त्यातनं विदेशात त्यांनी शिक्षण घेतलं. ते बाराट लॉ झाले, बॅरिस्टर झाले आणि त्याच वेळी संस्कृतमध्ये त्यांनी PhD केली. वैदिक वाङ्मयामध्ये ज्या काही धर्माचा विकास आहे या विषयावर प्राचीन भारतीय ज्ञान जे आहे त्या विषयावर त्यांनी PhD केली आणि खऱ्या अर्थानं आपला जो मूळ विचार आहे या विचाराचा गाभा काय आहे हे समजून घेण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग इकडे भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा अस्पृश्यतेच्या विरोधातला लढा असेल, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजातनं त्यांच्या विचाराला एक दिशा मिळाली आणि जे मानवतेला नाकारतात अशा विचारांना नाकारण्याचं काम हे भाऊसाहेबांनी सुरू केलं. आणि त्यातूनच ज्या चुकीच्या परंपरा आहेत, रूढी आहेत, त्याला आव्हान देत त्याच्या विरुद्ध ठामपणे भाऊसाहेब उभे राहिलेले आपण सगळ्यांनी बघितले. आणि मग अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे याकरता आंदोलन करून त्या ठिकाणी तो प्रवेश मिळवून देणारे हे देखील भाऊसाहेबच होते. आणि त्या माध्यमातून त्यांनी केवळ आपल्या भाषणातून नाही तर कृतीतून आणि व्यक्तिगत जीवनातूनही ज्या ज्या वेळी प्रसंग आला त्या त्यावेळी या कुप्रथांचा विरोध करत एक प्रकारे त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि अतिशय यशस्वीपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादित करण्याचं काम केलं. आपल्याला कल्पना आहे की शेती आणि शेतकरी हा तर त्यांच्या विचाराचा कणा होता. खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता पहिल्यांदा सावकारी कर्जाच्या विरोधातलं जे विधेयक आहे, जो कायदा आहे, तो कायदा करणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. आणि शेतकऱ्यांना या कचाट्यातनं बाहेर काढण्याकरता एक कायदेशीर चौकट त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. आणि खऱ्या अर्थानं नागावलेला जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश आणण्याचं काम हे भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये केलं, हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी केली. आज तर हा वटवृक्ष इतका मोठा झालाय, हजारो लाखो यशस्वी विद्यार्थी आज देशभरामध्ये आणि विदेशातही आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पण खऱ्या अर्थानं आपण जर महाराष्ट्र बघितला तर वर्षानुवर्ष आम्ही या विदर्भाच्या मागासलेपणाच्या संदर्भात आंदोलनं केली, बॅकलॉगची आंदोलनं केली. पण हे सगळं होत असताना वेगवेगळ्या इंडिकेटरवर हा आमचा अमरावती विभाग हा नेहमी मागे दिसायचा, पण एका इंडिकेटरवर हा अमरावती विभाग
हा संपूर्ण महाराष्ट्रात समोर होता आणि ती होती साक्षरता. साक्षरतेत अमरावती विभाग हा 25 वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होता आणि त्याचं कारण एकमेव काही असेल तर ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. त्यांनी योग्य वेळी शिक्षणाचं रोपटं लावलं आणि त्यातनं ते रोपटं असं फोफावत गेलं. विचार करा, कदाचित ते नसते तर 2-3 पिढ्या अशा राहून गेल्या असत्या की ज्यांना शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण याचा गंधच मिळाला नसता. त्यातले जे कोणी बाहेर जाऊ शकले असते ते कदाचित शिकले असते. पण त्यांनी हे द्रष्टेपण दाखवलं आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा त्यांनी केला.